तर मित्रांनो आज यांच्या सगळ्यांचा सकाळीच उजाडलेला, कारण की आज फिराक जाऊचा होता. फिराक जाऊचा म्हटल्यावर हे कधी पण रेडी असतात. मी जरा आरशात बघितले कसं दिसतंय तर यांनी सगळ्यांनी गाडी काढल्यानी आणि येऊन पोचले डायरेक्ट झारापेत. तर हे सर आमका ते मामा भेटलो, पण आम्ही त्याला कधी मामा म्हणूकच नाही, कारण की आम्ही त्याने आमका कधी मामा म्हणूची वागणूकच देऊक नाही. तर मित्रांनो आम्ही येऊन पोचलो डायरेक्ट गोव्यात. तर तुमका सांगू विचारलं आहे आमका येऊच्या तांबडी कोर्लामध्ये गोव्यात महादेवच्या मंदिरात. तर आम्ही येऊन पोचलो, थंयसर फुलावाले होते, त्यांनी आमच्या गळ्यात मारल्यानी फुला सगळ्यांच्या. तर आम्ही येऊन पोचलो डायरेक्ट मंदिरात. किती सुंदर मंदिर दिसत होता बघा, भोग तर एक नंबर होता. पण आतमध्ये व्हिडिओ काढूचं अलाउड नव्हतं, त्यामुळे मी बाहेरसूनच व्हिडिओ काढलं आहे. तर सगळ्यांनी 4 फोटो काढले, 4 नाही पण 50 फोटो काढले. तुमका म्हणून सांगूचा म्हणून 4 फोटो काढले सांगतोय. तर दर्शन घेऊन झाला. तर यांका लागलेली भूक म्हणजे त्यांच्या पोटात कावळे अडत होते, सकाळपासून काही खाऊ नव्हता, सकाळी उठा निघलेले म्हणून. तर आम्ही गेलो डायरेक्ट नाश्ता करूसाठी. थैसून आम्ही गेलो डायरेक्ट मामाकडे. मामा होता गोव्यात थैसर. थंय फ्रेश झालो. त्यानंतर थैसून निघालो होतं. ह्यांका कोवले लागलेले, पोटात कावळे अडत होते, म्हणून गेलो डायरेक्ट दुपारी जेवक. तर मस्त की पुलाव, चिकन पुलाव आणि मागवलेलो, तो खाल्लो, दणकावून पेटावलो. तर जेवण झाला. तर याच्यानंतर त्यांचं प्लॅनिंग ठरलो की कलंगूट बीचवर जायचा. तर ह्याका काय गाडी गावले काय नुसतं फिरायचं असा, त्यातलं एक मी पण असेल, त्यामुळे तुम्ही समजून घ्यावा. तर आम्ही येऊन पोचलो डायरेक्ट गोव्यातल्या एक फेमस कलंगूट बीचवर. तर हैसर कोकणात गर्दी नसतं जत्रेंका, तशी हैसर बीचवर गर्दी होती जाम. तर आम्ही हडेतडे 4 फेरे घातलो, ह्यांका काय न्हावचा नव्हता, त्यामुळे आम्ही निघालो डायरेक्ट घरात जाऊसाठी. घरात येतात हैसर ते बाजारात दिले व्हायच हडेतडे कपडे बघले, आणि कपडे काय महागायचे, आमच्या लेवलचे नाही, त्यामुळे आम्ही घरात गेलो. तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटतं कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय.